हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 79. जीवन भाग 2. मानवाला जीवनाचा आनंद नियतीकडून निसर्गतःच मूलतःच जन्मतःच मिळालेला आहे. आनंद हा मानवाचा स्वभाव आहे, कारण हा त्याचा 84 लक्षवा देह आहे आणि आता देहांची उत्क्रांती पूर्ण झाली. या मानवी देही मुक्त व्हायचे. या योगे आता या देहामधील अंशात्मा म्हणजे तो स्वतःच आपल्या मातुली मूलग्रामी योगधामी प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी आत्मानुभूती, साक्षात्कार, दर्शन, स्वस्वरूपावस्था यांचे मावंदे घालायचे, याचा आनंदोत्सव साजरा करायचा. यामुळे मानव स्वभावतःच आनंदाचे झाड आहे. आनंदाच्या विरुद्ध कोणतीही भावना नाही. आनंद एकल आहे, तुरीय आहे, निर्द्वंद्व आहे, अकारण आहे, टिकाऊ आहे. अशा या नैसर्गिक अवस्थेत, आनंदमय अवस्थेत तो जीवन जगला तर तो सहजच मुक्त होतो. परंतु अशा या आनंदात जगायचे सोडून मानवाला नको ते नसते उद्योग सुचतात आणि तो जीवनाचे भौतिक आयुष्यात रूपांतर करतो. यामुळे आनंदात न जगता तो स्वनिर्मित सुखदुःखात जगतो. ज्यावेळी आपल्याला सुख जाणवते तेव्हा जरा शांतपणे विचार करावा. आपल्या असे लक्षात येईल की हे सुख नैसर्गिक नाही, सहजच नाही. ते आपण आपल्या मानसिक कृतीने निर्माण केले आहे. उदाहरणार्थ, आपला मुलगा परीक्षेत शाळेमध्ये पहिला आला. आपल्याला सुख झाल्यासारखे जाणवेल. जरा सखोल विचार करा आणि त्या सुखाचे निरीक्षण करा. हे सुख कसे निर्माण झाले? कारण अन्य कोणी मुलगा तितके गुण मिळवू शकला नाही. तसे झाले असते तर आपल्याला सुख झाले असते का? अशा प्रकारे आपले सुख निर्भेळ, निर्लेप, निर्दोष नाही. म्हणूनच ते बेगडी, मिथ्या, जर तर या अटीवर अवलंबून आहे. ते कारण परत्वे आहे. केवळ आपला मुलगा पहिला आला म्हणून झालेले आहे. याचप्रमाणे भविष्यामध्ये या सुखाचे रूपांतर दुःखात होऊ शकते. कारण आता आपली या मुलाकडून अपेक्षा निर्माण झाली की त्याने दरवर्षी पहिले यावे. असे काही सहसा होत नाही. त्यावेळी दुःख होते. परंतु जर हा मुलगा मुळातच पहिला आला नसता तर त्याने पहिले यावे अशी आपली अपेक्षा निर्माणच झाली नसती. यामुळे भविष्यात दुःख होण्याचा प्रश्नच आला नसता. याचप्रमाणे हेही लक्षात घ्यावे की येथे सुखदुःख अशा भावना असल्यामुळे तेथे आनंद होण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आनंद हा केवळ आनंद आहे, तो अकारण आहे. सुखदुःख हे द्वंद्व आहे आणि आनंद हे मूलतःच निर्द्वंद्व आहे. आनंदाच्या विरुद्ध काहीही नाही. याचप्रमाणे दुःखाचेही आहे. ज्यावेळी आपल्याला दुःख जाणवते तेव्हा जरा शांतपणे विचार करावा. आपल्या असे लक्षात येईल की हे दुःख नैसर्गिक नाही, सहजच नाही. ते आपण आपल्या मानसिक कृतीने निर्माण केले आहे. उदाहरणार्थ, आपल्या पिताजींचे निधन झाले. आपल्याला दुःख होते. आता जरा सखोल विचार करा आणि त्या दुःखाचे निरीक्षण करा. हे दुःख कसे निर्माण झाले? कारण अन्य कोणाचे पिताजींचे निधन झाले असते तर आपल्याला इतक्या प्रमाणात असे दुःख झाले असते का? अशा प्रकारे आपले दुःख निर्भेळ, निर्लेप, निर्दोष नाही. म्हणूनच ते बेगडी, मिथ्या, जर तर या अटीवर अवलंबून आहे. ते कारण परत्वे आहे. केवळ आपल्या पिताजींचे निधन झाले म्हणून झालेले आहे. याचप्रमाणे भविष्यामध्ये या दुःखाचे रूपांतर सुखात होऊ शकते. आपल्या पिताजीने आपल्यावर जे काही संस्कार केले, त्यांनी आपल्याला जी काही मिळकत ठेवली, त्यामुळे आपल्या व्यवसायाला बरकत येते. आपले आयुष्य सुखात जाते. परंतु जर त्यांनी आपल्यावर संस्कार केले नसते, मिळकत ठेवली नसती, तर आपल्याला व्यवसायाला बरकत आली नसती. भविष्यात सुख मिळण्याचा प्रश्नच आला नसता. याचप्रमाणे हेही लक्षात घ्यावे की येथे सुखदुःख अशा भावना असल्यामुळे तेथे आनंद होण्याचा प्रश्नच येत नाही. कारण आनंद हा केवळ आनंद आहे, तो अकारण आहे.
सुखदुःख हे द्वंद्व आहे आणि आनंद हे मूलतःच निर्द्वंद्व आहे. आनंदाच्या विरुद्ध काहीही नाही. जीवनात आनंद आपल्यालाच प्रदीप्त करावा लागतो. आपल्यासाठी हे काम अन्य कोणीही करू शकत नाही. आनंद आपल्यालाच घ्यावा लागतो. आनंदाची ज्योत आपल्यालाच पेटवावी लागते आणि तेवत ठेवावी लागते. त्या प्रकाशात आपल्याला मार्ग दिसतो. त्या मार्गाने आपल्याला यात्रा करावी लागते. यावर आत्मानुभूती, साक्षात्कार, दर्शन, स्वस्वरूपावस्था, कैवल्य इत्यादी असे थांबे ओलांडून त्यापुढे आपल्यालाच योगधामी मुक्कामाला जावे लागते. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या मर्जीने यथाकाळी त्या योगधामाचे ते दिव्य द्वार उघडते आणि आत आपला प्रवेश होतो. जुन्या काळामधील गोष्ट आहे. सायंकाळची वेळ होती. सूर्य मावळायला आला होता. एका खेडेगावी रस्त्यावरील चहाच्या टपरीवर बाळू चहासाठी थांबला होता. तेथे साळू आला. बाळूचा चहा पिऊन झाला आणि तो वाट चालू लागला. त्यापाठोपाठ साळूचाही चहा पिऊन झाला आणि तोही वाट चालू लागला. साळूने पाहिले की मगाशी चहाच्या टपरीवर चहा पिणारा गृहस्थ त्याच्याच वाटेने जात आहे. त्याने त्याला हाक मारली, स्वतःचे नाव सांगितले, बाळूचे नाव विचारले आणि साळू बाळूला म्हणाला, मलाही याच वाटेने जायचे आहे. आपण सोबतीने गप्पा मारत जाऊया. बाळू हो म्हणाला आणि दोघेही बोलत बोलत वाट चालू लागले. पाहता पाहता सूर्य अस्ताला केव्हाच गेला आणि काळोख होऊ लागला. त्याबरोबर बाळूने त्याच्याजवळील कंदील पेटवला आणि त्या उजेडात ते दोघेही पुन्हा वाट चालू लागले. थोड्या वेळाने बाळू तो सरळ रस्ता सोडून डावीकडे वळला. त्याबरोबर साळू बाळूला म्हणाला, अहो ती वाट अफलातून नगरीला जाते. त्यावर बाळू म्हणाला की त्याला अफलातून नगरीला जायचे आहे. नाईलाजाने दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला. बाळू उजेडामुळे आरामात चालत होता, कारण त्याने दिव्याची सोय केली होती. परंतु साळू मात्र काळोखात अडखळत ठेचकाळत कसा तरी स्वतःला सावरत चालत होता, कारण त्याने दिव्याची सोय केली नव्हती. अध्यात्माची यात्रा करायची असेल तर यात्रेची तयारी आणि यात्रा आपली आपणच करावी लागते. यासाठी आपल्याला अन्य कोणीही मदत करू शकत नाही. अध्यात्म ही प्रत्येकाची वैयक्तिक खाजगी घटना आहे. ती एकला चलो रे वाट आहे. सद्गुरू फक्त यासंबंधी ज्ञान प्रदान करू शकतो. आनंद, अध्यात्म हे निर्द्वंद्व आहे. यामुळे सर्वप्रथम आपल्याला द्वंद्वापासून दूर राहावे लागते. परंतु द्वंद्वामधील देहादी इंद्रियांना अनुकूल असलेले आपण पकडून ठेवायचा प्रयत्न करतो आणि या विरुद्ध असलेल्यापासून आपण दूर जाऊ इच्छितो. अध्यात्माच्या तत्वाप्रमाणे या दोन्ही गोष्टी एका टोकाच्या विपरीत अयोगिक अनात्म आहेत. उदाहरणार्थ, सुख आले की त्याला कवटाळून ते आपल्याला कायमकरिता मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील राहतो आणि दुःख आले तर लवकरात लवकर ते कायमकरिता दूर लोटायचा प्रयत्न करतो. येथेच आपण द्वंद्वामध्ये जगायला लागतो. जीवनाऐवजी आयुष्य जगायला सुरुवात करतो. हेच आपल्याला घाताला कारण ठरते, कारण सुखदुःख या न संपणाऱ्या फेऱ्यात अडकतो. म्हणून सुख आले किंवा दुःख आले तर त्या दोहोचे स्वागत करावे. आपले संचित संपवण्यासाठी हा प्रभूचा प्रसाद आहे या जाणीवेने उत्साह किंवा नाराजी अशा कसल्याही भावना न करता दोन्हीही पूर्ण आनंदाने उपभोगावे. जराही तक्रार नसावी. असे न केले तर आपल्यामध्ये अहंकार, अहंमन्यता, द्वेष, मत्सर, असूया, ईर्ष्या इत्यादी भावना निर्माण होतात आणि आपल्या आत्मयात्रेमध्ये अडथळा ठरतात. कारण हे सर्व भौतिक आहे, संचित निर्माण करणारे आहे. यासह आपण अध्यात्माची आत्मयात्रा करू शकत नाही, प्रभूच्या द्वारे जाऊ शकत नाही. यासाठी हे साध्य होण्यासाठी सुख किंवा दुःख याकडे त्रयस्थ भावनेने पाहायला शिकावे. आपण जन्मतःच देहापासून अलग विलग आहोत. नारळात जसे सुकलेले खोबरे करवंटीपासून पृथक राहून आतच असते,
तसे आपण देहाला अस्पर्शित राहून देहात वास्तव्य करत आहोत ही जाण ठेवावी. देहाला होणारी दुःखद किंवा सुखद जाण ही एखाद्या त्रयस्थ व्यक्तीचा मुलगा परीक्षेत पहिला यावा त्याप्रमाणे आपल्याला होणाऱ्या सुखा इतपतच, किंवा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीचे पिताजी गेल्यावर आपल्याला होणाऱ्या दुःखा इतपतच असावी, किंवा बँकेतील कॅशियर जसा लाखो रुपयांच्या नोटा त्रयस्थ भावनेने निर्विकार राहून दररोज हाताळत असतो त्याप्रमाणे आपण सुखदुःखाला सामोरे जावे. याचप्रमाणे मान अपमान, यश अपयश, पाप पुण्य, प्राप्य अप्राप्य, नफा तोटा इत्यादी प्रत्येक द्वंद्व जाणून घ्यावे आणि त्याला अनुसरून आचरण करावे. म्हणजे आपण कोणत्याही द्वंद्वाला आकर्षित होऊन त्यात रमत नाही, अडकून राहत नाही. तसेच दुसरे महत्त्वाचे असे की आपल्याला परमात्म्याची जाण, त्याची ओळख, त्याचा सत्य परिचय असायला हवा. परमात्म्यासंबंधी पोथी पुराणात काय सांगितले आहे, त्याची पूजा विधी अनुष्ठान कसे ठेवावे, त्याचे मंत्र कोणते, ते कसे म्हणावे इत्यादी अनावश्यक गोष्टी मुक्तीसाठी पूर्ण निरुपयोगी आहेत. अशी माहिती आपल्याला भौतिकामध्ये रुतवणारी भौतिक उपभोग मिळवून देण्यासाठी आहे. परमात्म्याला आपल्या नोकरीमध्ये, लग्नामध्ये लक्ष द्यायला वेळ नाही, हे सर्व थोथांड मूर्खपणा आहे. म्हणून आपल्याला आत्मानुभूती प्राप्त झालेला, ती यात्रा प्रत्यक्ष करून आलेला दार्शनिक, साक्षात्कारी सद्गुरू मार्गदर्शक म्हणून असला पाहिजे. असा सद्गुरू आपल्याला परमात्म्याचे दर्शन कसे असते, त्यासाठी काय कसे करावे लागते वगैरे प्रत्यक्ष चक्षुर्वे सत्यम माहिती स्वानुभवाने देऊ शकतो. दार्शनिक नसलेल्या गुरूचे ज्ञान हे तर्कावर आधारित असते. याचबरोबर आपण साक्षात्कार होईपर्यंत पूर्ण निष्ठेने त्यात झोकून देऊन सद्गुरूवर, परमात्म्याच्या अस्तित्वावर, आपल्या उपासनेवर पूर्ण श्रद्धा ठेवून परमात्म्याची यात्रा साक्षात्कार होईपर्यंत आणि महत्त्वाचे म्हणजे साक्षात्कार झाल्यावरही करत राहू. या योगे आपल्याला तो सदानंद, नित्यानंद, परमानंद, कैवल्यानंद प्राप्त होईल. कारण आपण भौतिक भोगापवर्गतेत सुखदुःख असे न करत जगता महानंदात जगत राहू. या योगे आपण देह जीवित असण्यापुरतेच मर्यादित आयुष्य जगत महादीर्घ कालावधी जीवनानंद घेत जगत राहू. याची यात्रा पूर्ण करण्यापेक्षा त्याची यात्रा करत असण्यातच जीवनानंद आहे. मुक्त होऊन त्याच्यात विलीन होण्यापेक्षा त्याची सेवा करत सायुज्यमुक्त होऊन जगत राहण्यात, अशा प्रकारे यासाठी सतत पुनर्जन्म होत राहण्यात सदा नित्य जीवनानंद आहे. हरि ओम.